साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। प्रभाग क्रमांक 4 मधील राहुल चौक, आनंद चौक आणि दोस्ताना चौक येथील समाज मंदिराचा स्लॅब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नाने सन 2022-23 च्या दलित वस्ती सुधारणेअंतर्गत प्रभाग क्रमांक 4 मधील आनंद चौक, दोस्ताना चौक, राहुल चौक येथील समाज मंदिर उभा करणे या कामी 24 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता। याच समाज मंदिराच्या स्लॅबच्या कामाचा शुभारंभ शनिवारी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, माजी नगरसेविका वंदना गायकवाड, भाजपाचे युवा नेते राजू काकडे, अजित गायकवाड, महादेव ओव्हाळ आदींच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला। मागील 15 वर्षापासून प्रभाग क्रमांक 4 मधील विकास कामाची गती मंदावली होती, पण माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नामुळे विकास कामाला गती प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया अजित गायकवाड यांनी व्यक्त केली। प्रभाग क्रमांक 2चे माजी नगरसेवक आदरणीय किरणजी देशमुख मालक, तसेच मान्यवर व दोस्ताना चौकातील सर्व महिला व पदाधिकाऱ्याच्या वतीनं आज दोस्ताना चौकातील सभामंडपाचं स्लॅबचं उद्घाटन होत आहे। आणि हा निधी सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमचे मार्गदर्शक आदरणीय विजयकुमारजी देशमुख मालक यांनी पालकमंत्री असताना दलित वस्ती योजनेतून हा निधी प्रभागाच्या नगरसेविका वंदना गायकवाड यांनी सुचवल्यानंतर मालकांनी लगेच समाज मंदिर, दोस्ताना चौक असेल, आनंद बौद्ध मंडळ असेल व राहुल क्रीडा मंडळ असेल, या 3 ठिकाणी 24 लाखाचा निधी मालकांनी त्यावेळेस मंजूर केला। आणि ह्या प्रभागात जवळजवळ मालकांच्या माध्यमातून 7 ते 8 कोटी रुपयाचे कामं आज आपल्या सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख पालक यांच्या आशीर्वादाने ह्या प्रभागाचा कायापालट, या वस्तीचा कायापालट झालेला आहे। दलित वस्तीचा निधी इतरत्र वळवून इतर भागांचा विकास करण्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा हातखंडा मोठा होता, पण भाजपाच्या सरकारने दलित वस्तीचा निधी दलित वस्तीमध्येच वापरून दलित वस्तीचा कायापालट करण्याचा निर्धारच केला आहे। भविष्यात यापुढे देखील दलित वस्तीचा विकास अधिक गतीने करण्याकरता भक्कमपणे भाजपाच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन माजी नगरसेवक डॉक्टर देशमुख यांनी यावेळी केलं। आणि या चौकात 8 लाख आणि अजून 2 ठिकाणी सभामंडप असे टोटल 24 लाखाचं काम मंजूर करून देण्यात आलं होतं। त्याला सुरुवात होत आहे। मी या भागातल्या सर्व नागरिकांचं अभिनंदन करतो। आणि तसंच ज्या विश्वासाने आपण मागच्या 5 वर्षाखाली या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पार्टीने 4 नगरसेवक निवडून दिला होता, येणारा काळ सुद्धा इलेक्शनचा आहे। आपण मागच्या 5 वर्षात अभूतपूर्व विकास काम या ठिकाणी बघितलेलं आहे। पहिल्याच्या काळात दलित वस्तीच्या नावाने लोकांच्या तोंडाला पानं पुसलं जात होतं, पण मागच्या 5 वर्षात जे आदरणीय फडणवीस साहेबांचं नेतृत्वाखाली सरकार होतं, त्यांनी जे मोठ्या प्रमाणात सोलापूरला निधी दिलं आणि माजी पालकमंत्री विजय देशमुख मालक यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी खेचून आणलं, त्याचा आपण सर्वजण एक उदाहरण या ठिकाणी या सर्व ठिकाणी जे विकास काम चालू आहे ते पाहिलेलं आहे। लोकांना एकच आपल्याला विनंती करतो, मागच्या 2 वर्षात जे विकास काम रखडलेलं होतं ते परत पूर्वपथावर येणार आहे। आणि जे विकासाचं गती मागच्या 2 वर्षात जे थांबलेलं होतं ते परत चांगल्या गतीने विकास काम अजित भाऊ असतील, या ठिकाणी वंदनाताई असतील, राजू काकडे काका असतील, विनायकजी विटकर असतील, हे सर्वजण अतिशय चांगला प्रयत्न करून या ठिकाणी विकास काम करत आहेत। विकास काम करणाऱ्याच्या पाठीशी उभं राहणं आपलं सुद्धा कर्तव्य आहे। सर्व लोकांना विनंती करतो, येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहावं। यावेळी प्रभाग क्रमांक 4 मध्ये महिला व स्थानिक रहिवासी उपस्थित होते।